रामकृष्ण हरी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, मला काय ॲलर्जी झालेली म्हणून अख्ख्या चेहऱ्यावरती म्हणजे पूर्ण बॉडीवरतीच फोड आलेले आहेत. ते काय झालं म्हणून आता दवाखान्यात तर जायचे. चला आत्ता आपण जरा बैल गोट्यात घेतोय, बाहेर काढलेली बैल, आणि एक नवीन बैल पण घेतलाय, तो पण दाखवतो तुम्हाला. चला मग तुम्हाला दाखवतो. बघा मित्रांनो, गोड आहे आपल्या आतमध्येच आहे. राधा हो द्या मित्रांनो, बैल आत घेऊ, गोडीचे नको आधी लागायला. आपण मित्रांनो एक बैल आत घेतलेला आहे आत्ताच, बघा हाय नवीन बैल, आणि दोन अजून आत घ्यायचे. चला घेऊया. सोमशेट आत्ता बैल बांधतात आहेत. आत्या मी तरी म्हणलो सोम, गोडी कायला माझ्यावरती हे झाली ती. अरे ती फ्लेश चालू होती ना, ती डोळ्यावर चमकली असं. नमस्कार. तू कधी आला? कुठं घालता येत मित्रांनो? बघा एवढं डेंजर आलेलं आहे सगळं, आणि असं पूर्ण अंगावरती आलेलं आहे मित्रांनो. जाऊ दे, जाऊ आता आपण डॉक्टरकडे. मी आता तर मी तर घरी चाललेलो आहे, पण काय बैलांनाही नाही केलेलं, पुढं नाही गेलेलं आहे. ते बांधता द्या म्हणते, मी काळे कपडे घातले म्हणून धावत होते ते माझ्यावर. जाऊ दे मित्रांनो, किती डेंजर आहे ना, असं पूर्ण बॉडीवर आले. हा बघा इथं हातांवर पण आहे, दिसतंय का नाही काय माहिती. जाऊ दे, चला घरी जाऊ आता. मित्रांनो मी आहे का आत्ताच दवाखान्यात आलतो, ते नाही का जरा चेहऱ्याला ते एलर्जी ते झालं म्हणून, तर तेच आता गोळ्या औषधं घेऊन आम्ही आता असं इथं जंगलाच्या दिशेने फिरतोय मित्रांनो. फक्त घरी कंटाळा आलता म्हणून असं फिरतोय. जंगल म्हणजे मित्रांनो बुट्टेवाडी गाव आहे, जरा फॉरेस्ट एरिया आहे थोडा, तिथून आम्ही फिरत होतो आता. चला बघू कुठं काय कोल्हा लांडगा बिबट्या काय कोण काय दिसतंय का बघूच. दिसलं तर तुम्हाला पण दाखवू, आम्ही जर जिवंत आलो पर्यंत दिसल्यानंतर. चल नसू मित्रांनो, बघा आजूबाजूला सगळा अंधारच आहे मित्रांनो. हे तेच गाव आहे जिथं आम्ही आहे का ती बुलेट फिरवत होतो ना, तिथं आम्ही बाहेर ते आवाज काढलेला सगळं, तेच गाव आहे. तिथे जात आहे का आम्ही याची गाडी घेऊन आलेलो आहे आता. लई खड्डे खुड्डे त्या रस्ते. दादा असू शकतो एखाद्या वेळी, काय माहिती. चल बरं येऊन जाऊ मित्रांनो. आम्ही आहे का असं असतं मित्रांनो, रिकम टिकडे असते वरती. याची आहे का 12वीचे पेपर आहे, तर आम्ही आहे का बिबट्याला बघायला जायचं मित्रांनो. आम्ही आहे का आता एकदम म्हणजे अशा हॉन्टेड रस्त्याने आलो. थांबव मित्रांनो, कॅमेरा पुसू दे. मित्रांनो आत्ता आहे का इथून जरा फक्त 2 गाड्या गेलेल्या आहेत, पण रस्ता जो आहे का एकदम असं हॉन्टेड आहे. एकदम माझ्या मोबाईलमध्ये मित्रांनो दिसत नाही, त्याची लहान गाडी आहे का. रस्त्याला काहीच नाही मित्रांनो, एकही घर नाही या रस्त्याला. पुढं घर आहे डायरेक्ट, एक पण घर नाही या रस्त्याला, एक पण. डायरेक्ट पिक्चरांमध्ये असतं ना मित्रांनो कुठच्या तसा रस्ता या रस्ते नाही का पुढं स्मशानभूमी कधी तिलाही पुढे आहे मित्रांनो. आणि आम्ही रातचं डिरिंग वाजून आलेलो आहे इकडं. हा बघा मित्रांनो रस्ता कसा आहे, हा बघा मित्रांनो. आता आहे का माझ्या मोबाईलच्या फ्लॅशवर थोडंफार दिसतंय तेच, गाडीची लाईट बंद केल्यावर. आवडा डेंजर रस्ते आहे मित्रांनो, स्ट्रीट लाईट पण नाही त्या रस्त्याने. वाटते इथं बिबट्याची फिक्स मित्रांनो. आहे का फॉरेस्ट एरिया इथं कुठंतरी बोर्ड वगैरे लागलेला असेल तर तो पण दाखव आम्ही. थांबा वगैरे मित्रांनो. बघा आता जरा घरं आलेली आहेत जवळची, ते आपण घरांकडे नाही दाखवत. एकच घर आहे मित्रांनो शेवटचा. याचं म्हणजे इथं पुढं रस्ता पण आहे, घरं पण नाही. इथे पुढं डायरेक्ट रोड बघा, इथून पुढचा रोड अजून डेंजर आहे मित्रांनो, असं याचं म्हणणे
काहीतरी आहे. घरी घरी अजून एक. हा मित्रांनो घरी गेलं बघा मित्रांनो, इथं डोंगर आहेत आणि इकडे मित्रांनो इकडे गाव आहे वाटतंय. इथं आहे मंदिर वगैरे, पण ते जरा थोडं खाली आहे. इकडनं आपण त्या रस्त्याने चाललोय का, तो रस्ता बघा. स्मशानभूमी किती पुढे आहे सोमीतून? अर्धा जायचं का? मित्रांनो आहे का, अर्धा किलोमीटरच्या अंतरावर स्मशानभूमी पण आहे इथून. चला आता तिकडे पण जायचा प्रयत्न करू आपण, बघू. मित्रांनो आज आहे का गाडीत पेट्रोल वगैरे सगळं आहे, म्हणूनच आम्ही या सामसूम रस्त्याने यायची डिरिंग गेलेली. काहीच नाही मित्रांनो, काहीच. अख्खा रस्ता आहे का, अख्खा E to Z रिकाम आहे. जाऊ दे चला. मित्रांनो चुकून या रस्त्याला चकवा वगैरे लागला ना, मग तर सीनच होईल. मित्रांनो एक नाही, सिंगल गाडी पण नाही आमच्या संघ यावेळेस. तिकडं आहे का, तिकडे सौरंगाचं मंदिर नाही सोम तिकडे. मित्रांनो कॅमेरा दिसत नाही नीट, पण पार तिकडे आहे का पुढं मित्रांनो सौरंगाचं मंदिर आहे. मित्रांनो रस्ता कसा आहे मित्रांनो, इथे जे आहे का स्मशान आहे हा बघा. आता थोडंफार दिसलं असेल जाताना बघा. आता परत आता आणि बघा हे काय नदी आहे का रे, ओढा आहे मित्रांनो. ट्रेन वगैरे आलेली आहे. पुढं पण आहे का सुमसाम रस्ता आहे, पण आता आम्ही आहे का इथून वळणार आहे, कारण आम्हाला घरी पण जायचंय. इथूनच वळायला लागेल मग आपल्याला. मित्रांनो आम्ही आहे का घराच्या दिशेने झालो, परत आपला सामसूम रस्ता आलेला आहे. एकदम सुनसान आहे मित्रांनो हा रस्ता एकदम. हा बघा काहीच नाही, काहीच नाही रस्ता आहे मित्रांनो. लाईट लावा बघा मित्रांनो. आता आहे का, आता घरी जाऊ आपण. गाडीचा आवाज नाही, आवाज करतो मित्रांनो. खूप दिसलं असतं का, जरा भारीच झालं असतं, पण नाही दिसलं. जाऊ दे, आवाज कर ना कमी झाला गाडीचा. हा मित्रांनो बिबट्या जरा अशा अंगावरती जे बिब टाकली हा म्हणतोय ते तसं काय व्हायचं नाही. चुकून जेब टाकली तर हे आम्ही लढायला, म्हणजे बिबट्याचं होईल मित्रांनो 1-2 महिन्याचं जेवण होईल बिबट्याचं एकदाचं. आणि त्याच्यात मित्रांनो बिबट्यांसंगट बिबट्याची टोळी पण असली का, हळूहळू घे, अरे इकडे तिकडे नको करू. ते मागचं दूधवाल्याला दिसणार ते गाली ना आपल्या अंगावरतून गाडी. पण इथं नाही का सगळ्यात भारी सामसूम रस्ता आहे. हे बघा आता एकदम एडिटिंग करता नाही का मित्रांनो, इथे कसं हॉरर सॉन्ग लावून टाकतो मी. लाईट लावे याला, लाईट नाही एवढी, काहीच नाही. बाबा चाललेले पुढे बघते त्यांना. बघा मित्रांनो कसा आहे रस्ता. तशी मित्रांनो हा जो डेंजर रस्ता बोलतोय आम्ही सगळ्यात तो चालू झालेला आहे. सगळीकडे मित्रांनो झाड झुडपच आहे आणि मजा आहे. आणि या साईडला आहे का मित्रांनो लाईटी घरं वगैरे आहेत, पण ती पण लई लांब आहेत आमच्या बाजूला. बाकी
मित्रांनो आमचं आहे का थोडं प्रमोशन झालेलं आहे. आम्ही 2 व्हीलर आणि माणसासाठी गोठ्यावरची आहे, म्हणजे त्याला पण जरा खुश करून टाकूया. जुना मोबाईल हरवलेला, तर चला तेवढा घेऊन येऊ लवकर, जरा तो माणूस येतोय म्हणून. तर मित्रांनो मागाशी घरी आल्यानंतर ब्लॉग आपला कंटिन्यू करणार होतो. मित्रांनो जी एलर्जी होती कॉलेज डेंजर झाली म्हणून मी असं आहे का फक्त इथं स्टॉप केला आणि आम्ही जो मोबाईल आणला गेला तो पण नाही घेतला. मी डायरेक्ट घरी निघून आलो औषधं घेण्यासाठी. तर जाऊ दे, आणि आपण जो आपला आजचा ब्लॉग तो इथे सेंड करत आहोत. पण भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय भारत.